सर्वांना माझा नमस्कार. तर आपण या व्हिडिओमध्ये शेवटच्या 20 दिवसांमध्ये एन-एम-सी सहाय्यक आयुक्त या पदासाठी प्रिपरेशन कसं करायचं आहे, रिव्हिजन कशा अनुषंगाने आपल्याला करायचं हे आपण डिस्कस करणार आहोत. तर शेवटच्या 20 दिवसांमध्ये मला तुमच्याकडून जे अपेक्षित आहे, की तुम्ही जो कायद्याचा सेक्शन आहे तुमचा, ठीक आहे, तर त्याच्यावरती तुमचे 60 प्रश्न येणार आहे आणि नॉन टेक्निकलचा जो पार्ट 40 प्रश्न हे तुमचे मराठीचे 10 येणार आहे, इंग्रजीचे 10 येणार आहे, रिझनिंग त्याचे 10 येणार आहे आणि जी-केचे 10 येणार आहे. ठीक आहे. तर मी वारंवार सांगत आलो आहे, रिझनिंग त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलं, तर मॅथ्सचे प्रश्न येणार नाही. तर आज जे टायमर त्यांनी एक्सप्लेन केलं आपल्याला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी रिझनिंग हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. तर कायद्याचं बेसिकली मी इथं तुम्हाला जो मेजॉरिटी ऑफ द आपला पोर्शन आहे 60 क्वेश्चनचा, त्याचं रिव्हिजन कसं करायचं टॉपिक वाईज डेली पद्धतीने ते तुम्हाला इथे डिस्कस करणार आहे. तर 2 जुलैला म्हणजेच मी एक्सपेक्ट करतो की हा व्हिडिओ उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. तर उद्या तुम्ही वृक्ष संवर्धन कायदा, ट्री कन्झर्वेशन ॲक्ट 1975, ठीक आहे, हा तुमचा रिवाईज झाला पाहिजे. आणि दुसरा एम-आर-टी-पी ॲक्ट, सुरुवातीला त्यांनी 51 ते 58 असे कलम आपल्याला मेन्शन केलेली होती, बट आज त्यांनी 60 पर्यंत सांगितलं. तर 59 आणि 60 जे कलम आहे ते मी आपले जे बॅचचे विद्यार्थी आहे किंवा इन जनरल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती त्याची PDF टाकतो. जर मला जमलं तर मी त्याचा व्हिडिओ लेक्चर स्वरूपामध्ये सुद्धा ते कव्हर करायचा प्रयत्न करेल. पुढे 3 जुलैला तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 जुलैला महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 करायचे. हे दोन्ही रूल्स ॲक्च्युली थोडेसे मोठे आहे तुमचे आणि याच्यामध्ये परिशिष्ट हे खूप जास्त त्यांनी दिले. तर परिशिष्टामध्ये कोणतं परिशिष्ट आणि त्याची तरतूद काय, बस एवढंच तुम्हाला पाठ करायचं असतं. त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल देतात, जे मॅथमॅटिकल इक्वेशन देतात किंवा फॉर्म कसा फिलअप करायचा, या पद्धती तुम्हाला पाठ करायच्या नसतात. जे मेन प्रोव्हिजन असतात, नियम क्रमांक किंवा मग त्याच्यामधले प्रोव्हिजन ते तुम्हाला पाठ करायचे असतात. पुढे 5 जुलैला तुम्हाला माहिती अधिकार अधिनियम आहे 2005चा आणि दुसरा लोकसेवा हक्क अधिनियम आहे, ठीक आहे, 2015चा. हा तुम्हाला करायचा आहे, राईट टू सर्व्हिस ॲक्ट. ठीक आहे. दोन्ही कायदे हे तुमचे छोटे जर तुम्ही आपले लेक्चर बघितले तर नुसतं लेक्चरमध्येच तुमचा ते तोंडपाठ होऊन जाणार आहे. पुढे 6 जुलैला तुम्हाला घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 करायचे आहे. एक बाब लक्षात घ्या, तुमच्या सिलेबसमध्ये त्यांनी स्पेसिफिकली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 असं मेन्शन केलंय. आता नवीन 2026चे सुद्धा रूल्स आले, बट याच्यावरती प्रश्न येणार नाही. ठीक आहे. जे सिलेबसमध्ये मेन्शन केलंय त्याच्यावरतीच प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. पुढे 7 जुलैला तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन रिवाईज करायचं आहे. त्याच्यानंतर 8 आणि 9 जुलैला तुम्हाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 रिवाईज करायचा आहे. मोठा कायदा आहे. मला वाटतं आपल्या क्लासच्या नोट्स जवळपास 250 ते 300 पानांच्या असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 भागामध्ये त्याला डिवाइड करायचं आहे आणि 2 दिवसामध्ये हा जो कायदा आहे हा तुम्हाला रिवाईज करायचा. आणि हा मी शेवटी का ठेवला, म्हणजे सेकंड राऊंड जो असणार आहे आपला रिव्हिजनचा, त्याच्यामध्ये सुद्धा मी त्याला शेवटी ठेवलंय. कारण की शेवटी जर तुम्ही त्याला वाचून गेलं तर ते जास्त लक्षात राहणार आहे. ठीक आहे. हे तुम्ही नेहमी अनुभवत असाल की एखादी टेस्ट किंवा मग तुम्ही मॉक टेस्टला जेव्हा जाता तर त्या टेस्टला जर चांगले मार्क आले तर तुमचा मित्र तुम्हाला इन जनरली असं म्हणतो की हां, ताजं वाचून गेला असशील आणि मग तू टेस्ट पेपर सोडवला आणि मग तुला चांगले मार्क आले. तर बेसिकली फंडा याच्यामध्ये असं आहे ना, की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ताजं जर वाचून गेलं तर मार्क्स जास्त येतात. इथं सुद्धा तसंच करायचं. ताजं वाचून जायचं आणि मार्क्स जास्त आणायचे. जास्त काही लोड घ्यायचं नाही. त्या पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन प्लॅन करायचं असतं. पुढे 10 तारखेला तुम्हाला योजना करायच्या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या. ॲक्च्युली त्यांनी फक्त विकास विभाग जो आहे त्याच्यावरती ज्या स्कीम्स मेन्शन आहे तेवढं आपल्याला सिलेबसमध्ये सांगितल्या होत्या. हे आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलं. बट जे करंट अफेअरमध्ये असेल ते सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे. सेकंड रिव्हिजन प्लॅनमध्ये सुद्धा तुम्हाला सेम बाबी. 11 जुलैला तुम्हाला ट्री कन्झर्वेशन ॲक्ट MRTPS संपवायचा आहे. 12 जुलैला तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा, ठीक आहे, ते संपवायचं. 13 जुलैला तुम्हाला 1981चा जो आपला रूल आहे तो संपवायचा आहे. 14 तारखेला RTI आणि RTS संपवायचा आहे. 15 जुलैला तुम्हाला घनकचरा व्यवस्थापन नियम तो संपवायचा आहे. 16 त्या दिवशी तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट हे कंप्लीट करायचं आहे. 17 आणि 18ला परत एकदा 2 दिवस आपण इथं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाला देत आहोत आणि 19 जुलैला तुम्हाला योजना करायच्या आहे. हा जो ॲक्ट आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. मला एक्सपेक्टेड आहे याच्यावरती जवळपास 15च्या आसपास प्रश्न यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळं हा सर्वात जास्त महत्त्वाचा असणार आहे. तुमचा जर प्रश्न जर गणला तर तो इथून गणण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. कारण की कायदा खूप मोठा आहे आणि त्या केसमध्ये जर तुम्ही त्याला थोडंसं असं
दिरंगाई त्याच्यामध्ये जर केली असेल तर 100% तिथे गेम होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला प्रायोरिटी बेसिसवरती ठेवायचं आणि मी सांगेल तुम्हाला डेली बेसिसवरती एक टेस्ट सोडवा. टॉपिक वाईज टेस्ट सोडवा. म्हणजे तुम्ही जर ट्री कन्झर्वेशन ऍक्ट जर केला तर आपण जे बॅचमध्ये टेस्ट सिरीज घेतली होती त्याच्यामध्ये अनलिमिटेड आयटम्स आपण तुम्हाला दिले. तर ती टेस्ट जायची आणि सोडवायची परत एकदा. MRTP ऍक्ट तुम्ही वाचलाय, रिवाईज केला तर ते सोडवायचं. आणि मी जेव्हा तुम्हाला रिव्हिजन सांगतो त्या केसमध्ये नोट्स, वर्कबुक आणि MCQ हे तिन्ही तुम्हाला रिवाईज करायचे. डेली बेसिसवरती तुम्हाला मिनिमम 2.5 तास याच्यामध्ये द्यायचे. कशाला द्यायचे? कायद्याला द्यायचे. कारण की 60 प्रश्न तुमच्या या कायद्याच्या सेक्शनवरती येणार आहे. ठीक आहे. तर प्रशांत वानखडे सर आहेत, त्यांचा युट्यूबच्या कमेंटमध्ये मला प्रश्न आला होता की आतापासून जर तयारी केली तर होईल का? याचं उत्तर ऍक्च्युली सब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. जर तुम्ही जो नॉन टेक्निकलचा पार्ट, ठीक आहे, नॉन टेकमध्ये काय येतं तुमचं? मराठी येतं, इंग्रजी येतं, ठीक आहे, रिझनिंग येतं आणि नंतर GK येतं. ठीक आहे. हा पार्ट जर तुम्ही आतापर्यंत कव्हर केलेला असेल किंवा तुमचा जर याच्यावरती खूप चांगला होल्ड असेल, ठीक आहे, तरच तुम्ही प्रिपरेशन करा. नाहीतर तुम्ही प्रिपरेशन करू नका, कारण की हे दोन्ही तुमचं सोबत होणार नाही. बट जर तुमचं नॉन टेक्निकल खूप चांगलं असेल, तुम्ही MPSCची पार्श्वभूमी असेल किंवा इतर एक्झामची तुम्हाला जर बॅकग्राऊंड असेल, त्या केसमध्ये टेक्निकलचा जो पार्ट आहे तो तुमचा 12 ते 15 दिवसांमध्ये कव्हर होऊन जातो. ठीक आहे. याचा प्लॅन मी अगोदर सुद्धा तुम्हाला शेअर केला की 12 ते 15 दिवसामध्ये आपली बॅच कशी संपवायची. तर त्या पद्धतीने तुम्ही ते संपवू शकता. त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या पद्धतीची. ठीक आहे. हे जे आहे तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. @ टाकायचं आणि त्याच्यापुढे अॅनोनॉमस MPSC एस्पिरंट किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ते भेटेल. त्याच्यानंतर एक कॉमन डाऊट होता की रिव्हिजन बॅच सर तुम्ही घेणार आहेत का? तर हॉनेस्टली माझ्याकडे सध्या तेवढा वेळ नाहीये. तर ते पॉसिबल होणार नाही. ठीक आहे. मी आता तुम्हाला जरी सांगितलं की घेतो, बट मला शुअरली माहिती आहे की माझ्याकडून होणार नाही. रिव्हिजन बॅच पॉसिबल नाही. त्या केसमध्ये आपण ज्यांनी आपली बॅच नाही केली तर त्यांना आपण फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल करून दिली. ज्यांनी आपला टेलिग्रामवरती कोर्स परचेस केला होता त्यांना अजून सुद्धा आपण तो कोर्सचा ऍक्सेस दिलेला आहे. ठीक आहे. अजून सुद्धा तो व्हॅलिड आहे. टेस्ट सिरीज सुद्धा आपण नवीन नाही घेणार. आपण ऑलरेडी जो पहिला राऊंड घेतला होता त्याच्यामध्ये मॅक्झिमम एका टॉपिकवरती किती प्रश्न बनू शकतात तेवढे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड राऊंड मध्ये सुद्धा मी तुमची टेस्ट सिरीज घेतली. ठीक आहे. NMC 2.0 या नावाने ती टेस्ट सिरीज आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकवरती 50 प्रश्न आणि हे 50 प्रश्न जे आहे ते डिफिकल्ट कॅटेगरीचे. याच्यामध्ये 3 स्वरूपाचे प्रश्न होते. एक 3 लाईनरचे, ठीक आहे, 3 स्टेटमेंटचे प्रश्न होते, दुसरं 2 विधानाचे आणि 1 लाईनर. ठीक आहे. जी पहिली टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न हे तुमचे 1 लाईनर स्वरूपाचे. जी तुमची सेकंड टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन सुद्धा थोडंसं डिफिकल्ट आहे. म्हणजे कायद्याची भाषा जशी कॉम्प्लेक्स असते त्या पद्धतीने मी प्रश्न फ्रेम करायचा प्रयत्न केलाय. बट 3 लाईनर आणि ट्रू लाईनर जे प्रश्न आहेत ते खूप कमी येण्याचे चान्सेस आहे. 1 लाईनर तुम्हाला त्या पेपरमध्ये डॉमिनेट केलेले आढळून येतील. ठीक आहे. हा आपला अकॅडमीचा नंबर आहे. जर काही अडचण असेल, काही हेल्प जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यावरती संपर्क साधू शकता. 2 रिव्हिजन मिनिमम तुमचे व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये असं पण करू नका हॅपझडली की तुम्ही आता 3 रिव्हिजन प्लॅन करतो. 3 पण ठीक आहे. एखाद्या वेळेस जर तुमचं तेवढी कॅपॅसिटी असेल तर तुम्ही करू शकता. बट 4 करतो, 5 करतो, 6 करतो तर असल्या भानगडीत पडू नका. व्यवस्थित छान पद्धतीने 2 रिव्हिजन होतात. त्या अनुषंगाने तुम्ही हा प्लॅन फॉलो करू शकता. ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.